सकाळच्या घाईगडबडीत मुलांच्या टिफिनसाठी एक छान पदार्थ बनवूया. अर्धी गड्डी पालक स्वच्छ धुवून चिरून आपण मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये घेतलाय. लसणाच्या 4 कुड्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं जिरं घालून थोडं पाण्याचा वापर करून छान पेस्ट तयार केली आहे. आता एका भांड्यामध्ये 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय. 4 चमचे बारीक रवा वापरलाय. चवीनुसार मीठ घातलंय. चमचाभर ओवा हातावरती चोळून घातलाय. 2 ते 3 चमचे चांगले पांढरे तीळ वापरायचे आणि पालकची जी पेस्ट आहे त्यामध्ये घट्टसर आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय. 2 चमचे तेल लावून अगदी 5 मिनिटासाठी हे पीठ आपण रेस्ट करू देऊया. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवतोय. इथे छान अशा एकसारख्या जाडसर थोड्याशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये या रंग चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या. अतिशय खुसखुशीत या पुऱ्या बनतात आणि मस्त मऊसूदच राहतात. टम्म फुगलेल्या पालकाच्या या पुऱ्या सॉस, चटणी, बटाटा भाजी किंवा लोणचं यासोबत तुम्ही नक्की टिफिनमध्ये द्या. मुलं नक्की खुश होतील. धन्यवाद.